अरे देवेंद्र फडणवीस सरकार झोपले काय? घेतली का अंगावर दुलाई? बोगस बियाणं निघून राहिलेलं आहे. सोयाबीन बोगस दिलेली आहे शेतकऱ्याला. हा आपल्या विदर्भातला व्हिडिओ बघून घ्या. 13 तारखेला वावर पेरलं, आम्हाला इथं 5 आवडत लागत नाही. हे पेरा लागते, खा लागते, त्याच्यावर घर चालते. लेकराचे शिक्षण त्याच्यावर आहे. आम्हाला उली उली लेकर आहे, शिक्षण करायला लागते. तुमच्या लेकर मोठ्या शाळेत शिकते, आमच्या लेकर जिल्हा परिषदेत शिकते. दप्तर घ्यायला पैसा नाही इथं. मी सोडणार नाही, इथं झाडाला बांधून ठेवी. मला तुमच्या वरिष्ठ अधिकारी काय म्हणाल तुम्ही? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे, बोगस बियाणं आलं कसं? कंपनी हा दुकानदाराला, कृषी केंद्रवाल्याला बोगस बियाणं देऊन का राहिलं? पासिंग कोण करून राहिलं? त्या पासिंगवर साईन कोण मारून राहिलं? हे चालते म्हणून बियाणं वाटा शेतकऱ्याला. सरकार ना, आपण कृषी केंद्रवाल्याला दोष देऊ नका. दोष द्यायचा आहे तर सरकारला द्या. कळलं काय? कृषी केंद्रवाले फक्त विकणारे लोक आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत ते. पण कंपन्या ज्या कृषी केंद्रवाल्याला देतात त्याच्या अगोदर पासिंग करत असतात की हे बियाणं हे मार्केटमध्ये विकलं गेलं पाहिजे. आणि बियाणाचं पासिंग जे साईन मारल्या जाते की हे बियाणं आता तुम्ही विकू शकताय, हे बियाणं चांगलेलं आहे असं सरकार सांगते ना. माझं एकच मत आहे, जो शेतकरी हा बायकोची पोत मोडून कृषी केंद्रावाल्याच्या तिथे जाते आणि सोयाबीन विकत घेते, हा घेते ना, ते बी बियाणं कसं आहे काय आहे आपल्याला माहित नाही. 25 किलोची बॅग, 20 किलोची बॅग, 30 किलोची बॅग, 3740 रुपयाची बॅग जो आमचा शेतकऱ्याने घेतली, त्याने शेतात पेरलं पण ते सोयाबीन निघालं नाही. झोळाव कोणाले? कृषी केंद्र आलेले झोळाव, कंपन्याले झोळाव, या देवेंद्र फडणवीसच्या सरकारातल्या लोकांना झोळाव. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. माझं एकच मत आहे, हे तुमच्या कर्माचे फळ आहे, तुम्ही भोगून राहिले. दुसऱ्याला दोष देऊ नका. इथं मरतं फक्त शेतकरी, दुसरा कोणी नाही. माझ्या शेतकरी भावानं बी बियाणे घेतलं बोगस, कृषी केंद्रातून घेतलं. त्या कृषी केंद्रावाल्याला तिकून मिळते, बी बियाणे तिकून मिळते ना. कंपनी ज्या बोगस कंपनी आहे त्याला पासिंग कोण देतं? हे सरकाराचेच लोक देते ना, विकण्यासाठी कृषी केंद्रवाले. माझं मत एकच आहे, कृषी केंद्राला झोडून काही फायदा नाही. त्याचं काय दुकान बंद होऊन जाईल. पण ज्या बोगस बियाण्याचं कंपनी आहे त्याला पासिंग करत असतात त्या सरकारला झोळा, त्या कंपन्यातल्या लोकांना झोळा, हे माझं मत आहे. तुम्ही म्हणत असाल लायसन रद्द झाले पाहिजे. आता देवेंद्र फडणवीसचं वक्तव्य पाहिलं मी, लायसन रद्द करूया. लायसन रद्द करून काही कामाचं नाही. जे तुमच्या सरकारातल्या लोकांनी पासिंग दिलं त्यांना हे बियाणं चांगलं आहे, वाटू शकता, शेतकऱ्याला पाठवा आणि ह्या योग्य भावाने विका. असे जे सरकारमध्ये तुमच्या मंत्री संत्री आहे, जे कृषी अधिकारी आहे, जे कृषी खातं सांभाळते, त्या लोकांना अगोदर झोडलं पाहिजे. त्याच्या जोडून जे पद आहे हे बरखास्त केलं पाहिजे. माझं मत एकच आहे, हे सरकार हरामखोर आहे, हे सरकार चुत्यानंद आहे. हे सगळं शेतकऱ्याला चुत्या बनवून राहिला. सोयाबीन 3000 विकली शेतकऱ्यानं आणि 13,000 रुपये भावाची सोयाबीन पेरली, ते निघालं नाही. वारस सरकार मानलं तुले. शेतकऱ्यानं 40,000 रुपये क्विंटलची तूर पेरली शेतामध्ये, 400 रुपये किलोची. जेव्हा ते तूर निघल्या जाते तेव्हा 3 ते 4 हजार 5 हजारांना मागितल्या जाते. वारे सरकार मानलं म्या. हा बोगस बियाणे देऊन काय साबित करता तुम्ही? हा म्हणता की सरकार, देवेंद्र फडणवीसचा मी इंटरव्ह्यू बघितला की ज्या कंपन्यानं बोगस बियाणे दिलं त्याचं लायसन आपण बरखास्त करून टाकू. अरे फक्त सांगायच्या गोष्टी नका करू, करून काही दाखवत जा. फक्त बोलून दाखवता साहेब, करून दाखवत नाही. तुम्ही लोंबडीची दिमाग आहे तुमचा, लोंबडीचा चालाक लोंबडी आहात तुम्ही. नुसतं शेतकऱ्याचा जीव खाऊन राहिले, शेतकऱ्याला आत्महत्या करून राहिला. तुम्ही स्वतः विदर्भातले असताना विदर्भात अशा घटना होत असेल तर काय कामाचे मंत्री तुम्ही?
इस्तीफा देऊन द्या तुम्ही, काही कामाचे नाही. हा, शेतकऱ्याला बोगस बियाणे देत असेल कंपनी, कृषी केंद्र आले बोगस बियाणे विकत असेल तर ते कृषी केंद्र बंद पाडा, लायसन बंद पाडा. पण लायसन बंद पाडून होत नाही. तुमच्या खात्यामध्ये जे लोक काम करू राहिले त्याला अगोदर त्या खुर्चीहून काढा, पण ते होणार नाही. कारण लाच चाटणारे लोक आहात ना, कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतात ना ते लोक. त्याच्या म्हणण्याप्रमाणे थोडी काम करून राहिले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करून राहिले. तुम्ही त्यांना लायसन दिले, तुम्ही पासिंग केलं ना त्या बी बियाणं, तुम्ही पासिंग केलं ना मार्केटात बी बियाणं. तुमच्या हातून होते ना सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही मुख्यमंत्री आहे ना. तुम्ही अगोदरच सांगितलं ना, हे सगळे जे आहे हे सगळे नोकर आहे, मी मालक आहे, सगळं माझ्याहून सगळ्या गोष्टी होणार. मग तुम्ही म्हणून राहिले तर तुम्ही बोगस बियाणं दिलेलं आहे शेतकऱ्याला. कृषी केंद्र तर फक्त एक हेच आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, तो विकतो फक्त माल. पण मेन तर तुम्ही आहे. शेतकऱ्याचा जीव घेऊन राहिले, शेतकरी आत्महत्या करून राहिले, शेतकऱ्याला बोगस बियाणं देऊन राहिले. काय काय पाहा लागून राहिलं तुमच्या राजकीय कारकिर्दीत आम्हाला. हा, काय पाहा लागून राहिलं. अरे हे जे पी टाकतो ना शेतकरी एवढं मोलाचं, हे वर्षभराचं पीक राहते. त्या बियात त्या वर्षभरा पिकात स्वप्न राहते, लेकराचे स्वप्न राहते, बायकोचे स्वप्न राहते, शेतकऱ्याचे स्वप्न राहते. एखादं बी बियाणं बोगस निघालं ना तर तो आणून कुठून पैसे, तो आणून कुठून ते सांगा मला. आता समजा सोयाबीन बोगस निघाले, जे बी बियाणं निघालं नाही तर पेरण कुठून तो? हा, कुठून पेरणार, कुठून पैसे आणणार, कुठून बी बियाणं आणणार? त्याच्या तो नंगचोट झाला, भिकारचोट झाला. बायकोची पोत त्यानं घाण ठेवली सोनारा तिथं, ते सोडून कधी आण काही सांगता येत नाही. मग काय होईल, काय होणार, कसा आनंद तो बी बियाणं आता कसा पेरणार? अरे पोटाची शिदोरी होती ते, हा ते गेली भोकात, नदी ना वाहत. हा, काय म्हणाव, कसा जगन शेतकरी. अगोदर शेतकऱ्याला तुम्ही तळपू तळपू मारून राहिले, ते बोगस बियाणं देऊन अजून मारून राहिले. अशामुळे शेतकरी आत्महत्या करू राहिले. अशामुळे शेतकरी शेती करून राहिले नाही, लागवड देऊन राहिले. आणि लेकराला सांगून राहिले शेतकऱ्याचं पोरग शेती करून राहिलं नाही, कंपनीत चाललं पुण्या मुंबईच्या ठिकाणी. काहून? कारण शेती पिकून राहिले नाही. आणि तुमच्यासारखे काही हरामखोर चोट लोक बोगस बियाणं देऊन शेतकऱ्याला फसवल्या जाते. हा, बिचारा मेहनतीनं कर्जबाजारी करून बी बियाणे घेतो आणि पेरतो, आणि तो तेवढा खर्च अफोर्ड करू शकत नाही, तो लावू शकत नाही. आता राहिली त्याची पडीत जमीन. हा, अरे लेकरं त्याच्या जिल्हा परिषद शाळेत शिकते, त्या जिल्हा परिषद शाळा बंद करून टाकल्या तुम्ही. हा, एवढी शेतकऱ्याची ऐपत नाही आहे का चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी शाळेत टाकन म्हणून. काय पाहून राहिले तुम्ही शेतकऱ्याचं? हा, शेतकऱ्याला एक काम करा, मारूनच टाका ना, विषय मोकळा. आमच्यामुळं खाता तुम्ही, आणि आता दगडे खायला लागले, गु खायला लागला असता. हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, देवेंद्र फडणवीस पर्यंत गेला पाहिजे.